आमची जी माननीय राजसाहेबांनी जी केंद्रीय समिती नियुक्त केलेल्या आहेत वेगवेगळ्या गटांवर, त्या विभागाध्यक्ष गटाची आज आमची बैठक होती. अ, एक बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि दिवा अशा 5 शहरांची आम्ही एक आढावा बैठक इथे घेतली आणि पुढे निवडणुकांच्या अनुषंगाने काय कसे नियुक्त्या करायच्या किंवा काय वाटचाल करायची यासाठी मार्गदर्शन केलं आणि ती बैठक आता संपन्न झाली. हो, अर्थात आगामी काळात एक या 2-3 महिन्यात काही महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात. म्हणजे असा अंदाज आहे, की मुंबईच्या आधी या बाकीच्या ज्या ठाण्यामधल्या ज्या जिल्ह्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत, त्यांच्या निवडणुका लागू शकतात आणि त्या अनुषंगाने ही बैठक होती. अर्थातच जसे इतर पक्ष कामाला लागले, तसे आम्हीही कामाला लागलोय. त्या सुमेध फॅसिलिटीला बरेचसे टेंडर दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्रात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत जो डीप क्लीन चालतो, तोही 2-2.5 हजार कोटीचा एक टेंडर त्यांना दिलेला आहे. इथल्या ज्या कचऱ्याच्या गाड्या आणलेल्या कचरा संकलन करायला, तोही टेंडर त्यांना दिलेला आहे. आणि या डोंबिवली केडीएमसी भागातला कचऱ्यातनं पैसे कसे कमवायचे आणि कसे लोक खातात, इथे अजून एक अँथोनी नावाचा ठेकेदार होता. त्यालाही माहिती आहे, तुम्हाला पत्रकार लोकांनाही माहिती आहे. आणि त्यामुळे इथे तोच प्रकार आहे. जवळजवळ 10 वर्षासाठी, म्हणजे यांची उद्याची शाश्वती नाही, हे उद्या कुठे असतील. त्यांनी प्रशासक बसल्या म्हणून तो फायदा घेऊन 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलेला आहे. 850-900 कोटीचा जो ठेका दिला नंतर वाढणार आहे. आज आम्हाला अशी माहिती मिळते की तो गाड्याही स्वतःच्या वापरत नाहीये. त्यामुळे या कचऱ्यातनं पैसे खाणारे कचरा शेट कोण आहेत, हे अख्या केडीएमसीला माहिती आहे, तुम्हाला पत्रकार लोकांनाही माहिती आहे आणि आम्हाला राजकारण्यांनाही माहिती आहे. त्या बाबतीत जास्त काय बोलायचं. हो, काही गोष्टी काढलेल्या आहेत, त्या माझ्याही वाचनात आलेल्या आहे. मी त्यांची टेंडर कॉपी वगैरे मागवलेली आहे आणि येत्या 2-4 दिवसातच आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेऊन याबद्दल जाब विचारणार आहोत. आणि जर याच्यात काही काळवेरा असेल तर त्यांना केडीएमसीच्या नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आम्ही निश्चित करू देणार नाही. आणि त्यांनी जो कर संकलन कचरा कर संकलन जो वाढवून लावलेला आहे, तोही रद्द करायची पुन्हा एकदा मागणी करू. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.